की प्रचंड मोठ्या महत्त्वाकांक्षेची राख रांगोळी त्या अपघाताने झाली। आज अजित पर्वाचा अस्त झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खरं म्हणजे वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर फिरणारा दादा एका क्षणात शांत कसा झाला हे आजही महाराष्ट्राला कोडं आहे। अजित दादांना टापटीप आवडायची, पण व्यक्तिगत संबंध अजितदादा फार सुरेख सांभाळायचे। अनेक असे प्रसंग आहेत की ज्या प्रसंगातून मी पक्षाचा अध्यक्ष होतो त्यावेळी असे अनेक प्रसंग आहेत की एखाद्या मतदारसंघातल्या एखादी गोष्ट करायची असेल तरी दादांचा फोन यायचा, आपल्याला हेच केलं पाहिजे, हे स्पष्ट मतभेद झाले तरी मला हेच वाटतं असं सांगून फोन ठेवायचे। त्यामुळे स्वतःचं मत मांडायला दादा कधी कचरले नाही।